नाना यांनी आज काय गोलंदाजी केली आहे, फलंदाजी केली आहे आणि 500 रुपये देखील पटकावलेत. चला सामना चालू करा. मुकेश मध्ये चला फलंदाज आलेले आहेत, तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि जादूकर कैलाश नाईकला लगेचच प्राचारित करते गोलंदाजी. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला खेळणारे दोन संघ आहेत, आर्यन इलेव्हन वर्सेस साई सागर. लढत चांगली आहे. लालचंद तरेचा देखील खेळ या मोसमात खूप चांगला झालेला आहे. लालचंद तरे आणि दिनेश वरठा ही जोडी खेळपट्टीवरती आहे. या स्पर्धेमध्ये रेखाई इंटरवेस असा एक संघ आहे ज्याने एकही सामना न हरता पुढे वाटचाल केलेली आहे, क्वालिफाय झाले. जादूगर कैलाश नाईक पहिलं षटक घेऊन येते. स्ट्राईक एंडला स्टाईलिश फलंदाज लालचंद तरेन आणि नॉनस्ट्राईकला दिनेश वरठा. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये मयूर जोशीला बघतोय आणि प्रिन्स मूवीचे हिरो प्रथमेश देखील आहेत तिथे. एक्स्ट्रा पॉईंट कव्हरचे ते फिल्डिंग करताना तैनात. विजय पाटील शॉर्ट थर्डमॅनला सज्ज. चला चालू करा सामना. पंच कैलाश नाईक, जादूगर या नावाने प्रसिद्ध. समोर स्टाईलिश फलंदाज लालचंद तरे. पहिला चेंडू स्विंगिंग यॉर्कर आणि त्याचा सन्मान देखील केला लालचंद. बघा एक चांगल्या फलंदाजी हीच वैशिष्ट्य असते की तुम्ही चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूंना सीमेच्या बाहेर पाठवा. तेच लालचंद तरेने देखील केलेले. कैलाशाचा पहिला चेंडू स्विंगिंग यॉर्कर होता, त्याने ओळखलं होतं आणि त्याला सन्मान केला, जाऊन दिला. पुन्हा एकदा आता मात्र जबरदस्त फटका. हे फटके लिहिल्या खेळतोय कैलाश नाईकच्या विरोधात लालचंद तरे. अगदी चॅलेंजच्या ती मला आठवते इनिंग जेव्हा त्यांनी बॅकफूटवर जाऊन पॉईंटच्या वरून अशाच प्रकारे षटकार मारला होता. आणि लालचंदच्या भात्यातला हा एक त्याचा आवडता फटका आहे, जो नेहमीच या प्रकारचे फटकेबाजी करतोय. आणि पॉईंटच्या वरून षटकार मारणं हे प्रत्येक फलंदाजाचं काम नाही आहे मित्रांनो. त्यासाठी सराव चांगला असावा लागतो आणि त्या चेंडूची प्रतीक्षा, चेंडूची निवड करावी लागते की आता मला या चेंडूवरती या दिशेने फटका मारायला लागेल आणि ती निवड जो फलंदाजी करेल तो खराच फलंदाज. लालचंद तरेकडे फटक्यांची कमी नाही. तो कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग, फाईन लेग या चारही बाजूने फलंदाजी चांगल्या प्रकारे करतोय आणि अगदी क्रिकेटच्या बुकमधील असलेले फटके त्याच्या भात्यात आहेत हे सांगण्याची गरज नाही, तुम्हाला येणाऱ्या काही चेंडूवरती समजेलच. हे बघू शकता फुलटच चेंडूला स्क्वेअर लेगला धाडलेला क्षेत्ररक्षक येतो आणि चेंडू जातो सीमा पार. लालचंद तरेच्या बॅटमध्ये येणारा चौकार. पहिला चेंडू हाताळला होता यॉर्कर, सन्मान केला, पण तो त्यानंतरचे दोन्ही चेंडू खराब, त्याच्यावरती प्रहार केला. बघा मी म्हटलं होतं की ह्या फलंदाजाकडे मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्याचा क्षमता आहे. बघितला पहिला याच्या अगोदर चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, बॅकफूटवर गेला, कव्हर पॉईंटच्या वरून षटकार मारला. त्यानंतर हा फुलटच चेंडू 2 क्षेत्ररक्षक होतोय, कुठल्या प्रकारचा सर्कल नाही तरी सुद्धा त्यांना भेदून चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर धाडतोय 4 धावांसाठी. प्रतीक्षा असेल या चेंडूवरती काय होते, पण तो कैलाश नाईक देखील जादूगर आहेत. दोघेही खेळाडू एकामेकाच्या विरोधात पहिल्यांदा खेळतात, तर एका सोबत एकत्र भरपूर वेळा जास्त खेळले ते. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता, थ्रो येतोय आणि विकेटवरती लागला नाहीये, त्यामुळे वाचतोय लालचंद तरे. नेम जर स्टँडवरती लागला असता तर लालचंद तरेची खेळी समाप्त झाली असती. प्रथमेश काय सांगतो की नेम लावायला पाहिजे होता का? प्रथमेशला दाखवलं जातं. फोकस मॅन आहेत प्रिन्स मूवीचे, बघू शकता बोट लगेच आतमध्ये घेतला. थोडेसे नाराज दिसतील कैलाश नाईक, काय की थ्रो जर लागला असता तर लालचंद तरेची विकेट तुम्हाला भेटली असती. कैलाश बॅटल मोठं आहे दोघांमध्ये. समोरच्या दिशेने उडवलाय, फेकून दिलाय, जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. काय फटका सजवला होता बघा. आता हे 3 जे फटके आलेत ना, हे तुम्हाला 360 डिग्रीच्या साहाय्याने बघायला मिळतील. पहिला आता कव्हर पॉईंटच्या वरून षटकार, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार आणि आता लॉंग ऑनच्या वरून षटकार.
छत्री तयार केली जाते त्याच्या माध्यमातून. आता चांगली फलंदाजी जयदास जुकराज राखीव खेळाडूच्या माध्यमातून उशिरापर्यंत इथे आमच्याबद्दल आलेले आहेत. वेलकम दादा. सचिन नाईक देखील आहेत. आता मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता. विजय पाटील येतात दोन, एक धाव पूर्ण. तो जोपर्यंत चेंडू हाताळतील विजय पाटील तोपर्यंत एक धाव पळून काढली आली आहे. अशा प्रकारे होते पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे मागडं ठरलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा गडी वाद झाला नाही आणि धावा झाल्यात 19. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आर्यन संघाची. 19 धावा, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, हे विशेष आहे या षटकातील. साई सागर मात्र या संघाकडे देखील ज्युनियर कोट्यातून आदित्य नाईकने आत्तापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि आदित्य नाईकचीच प्रतीक्षा राहील आता या षटकामध्ये आणि त्यालाच प्रचारित करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे आदित्य नाईक. म्हणतो आता त्यांच्या समोर एक अनुभवी आणि विस्फोटक फलंदाज लालचंद तरे असतील. थोडंसं फास्ट घ्यायचं आहे पंच, तशा तुम्ही तिथे सूचना करायच्या आहेत खेळाडूंना आणि दोन्ही जे कॅप्टन्स आहेत दोन्ही संघाचे त्यांना देखील सूचना असेल की तुम्ही थोडासा खेळ फास्ट करायचा आहे, कारण की उद्या 3:30 ते 4 वाजता परत एकदा शेड्यूल सुरू करायचं आहे. उद्या 4 वाजता पहिला सामना असेल BTPLच्या माध्यमातून SSK एंटरप्राइजेस वर्सेस मंगलमूर्ती चॅलेंजर्स. दुसरा सामना असेल भाविक एंटरप्राइज वर्सेस हर्षित एंटरप्राइजेस आणि तिसरा सामना प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन. 2000 पारितोषिक हॅट्रिकसाठी लावण्यात आलेले आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पारितोषिक लावता तेव्हा उलटी हॅट्रिक नसोय, पारितोषिक जमा झालेलं आहे. बघा मी जे म्हणतोय ना ते खरं होतंय. तुम्ही जेव्हा पारितोषिक लावता ना मित्रांनो, जेव्हा असंच होतंय, जेव्हा पारितोषिक तुम्ही विकेटसाठी लावाल तर तेव्हा षटकार जातोय. बघा पारितोषिकपेक्षा तुमच्या क्रिकेटला जास्त महत्त्व आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आले, हा कुठल्याही प्रकारचा सट्टा नाही आहे. हां, उद्या 3 वाजता उद्या सामना चालू होईल. मी तर म्हणेन पहिले 3 मारा, त्याच्यानंतर तुम्ही स्वखुशीने द्या, ही पोचपावती असते. लालच देऊ नका पैशाचं मित्रांनो क्रिकेटला. आणि आला तिसरा. सौरभ, माझी भविष्यवाणी खरी होणार का? मी या अगोदरही सूचना केलेली की तुम्ही एकदा मारा त्याच्यानंतर पारितोषिक लावा. तुम्ही अगोदर लावाल तर त्याचं अगदी उलटं होतं. हे गेल्या कित्येक सामन्यापासून चालू आहे. काहीतरी लालचंद तरेला सापडलेलं आहे. सापडलं की स्वतःची वस्तू तो काढून देतोय. लालचंद तरे ऑन हॅट्रिक. बघा एक पारितोषिक लावलेलं आहे हॅट्रिकसाठी, षटकांच्या हॅट्रिकसाठी. आता हे माझ्याकडे पारितोषिक आलेलं आहे, कॅश पारितोषिक जमा आहे, पण ते काय कशासाठी आहे? विकेटसाठी आहे. आणि हॅट्रिकवरती आलं आहे लालचंद तरे षटकारांसाठी, त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे जे पहिल्या दिवसापासून अनाऊन्स आहे. ते सर्वांसाठी आहे, ते सचिन भाऊ तरे यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येकी षटकारांच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इवन विकेट हॅट्रिकला पण आहे. ते रजिस्टर प्राइसिंग आहे, ते सर्वांसाठी समसमान आहे. थोडा वेळासाठी क्रिकेट थांबला होता, काहीतरी लालचंद तरेच्या बोटाला इजा झाली होती. चला, आखिरकार लालचंद तरेला देखील पारितोषिक आलेले. दुर्गेश नाईक जिंदाबाद. आता हॅट्रिक वरती आदित्य नाही तर लालचंद आहेत. आणि टोलवल्या फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि आउट. अरे मी सांगितलं होतं तसंच होतं. तुम्ही जेव्हा हॅट्रिकसाठी पारितोषिक लावता ना त्याचं उलटच होतं आणि उलटच झालं. तुम्ही ते उलट करण्यासाठी तुम्ही आलेत, चांगली गोष्ट आहे. जेव्हा लालचंद तरेवरती तुम्ही हॅट्रिकला पारितोषिक लावलं आणि फलंदाज झाला बाद, हरकत नाही आहे. मात्र लालचंद तरेंनी बाद होण्यापूर्वी जे काम त्यांना करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे, लिलया केलेलं आहे. चांगलं फटकेबाजी केली आहे, चौफेर फटकेबाजी केली आणि बाद होण्या पहिले त्यांनी 31 धावा केल्या. बघा झटपट 31 धावा कशा झाल्या तुम्हाला समजल्याही नसतील. जास्त गाजावाजा नाही, शांत. बघा केन विल्यमसन येतो, कसा सेंचुरी मारतो काही समजत नाही. अगदी तशाच प्रकारचे लालचंद तरे आला आणि कधी 31 धावा केल्या तुम्हाला समजलं देखील नाहीये. नवीन फलात तन्मय नाईक येतोय, तर पारितोषिक रिटर्न जात आहे. आता तन्मय येतोय.
आता सुरेख चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता तन्मय आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे दिनेश वरठा. आता काय सेट स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी रेडी आहे वाटतं आणि थ्रो येतोय आणि तोपर्यंत 2 धाव आणि पुन्हा एकदा भागो रे साजना 1-2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकाफेकी चालू आहे. नुसता फेकमफाक क्रिकेट बघायला मिळतोय. हे प्रत्येक सामन्यात चालू आहे. मागच्या सामन्यात देखील फेकाफेकी, त्याच्या अगोदर देखील फेकाफेकी झाली होती. क्रिकेट खेळतात की गोट्या. दिनेश वरठा समोर असेल आदित्य नाईक. आता मात्र बॅकफूट बदलून पंच करण्याचा प्रयत्न केला होता कव्हर पॉइंटच्या दिशेने, मात्र चेंडू निर्धाव जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आता मात्र आदित्य नाईकने लालचंद तरेला बाद केल्यानंतर कमबॅक केलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय आदित्य नाईक. मी म्हटलं होतं प्रतिभावंत गोलंदाज आहेत, परंतु त्याच्यासमोर जेव्हा अनुभवी फलंदाज थोडासा कमी दिसला, पण त्यानंतर बघा चांगली गोलंदाजी करतोय. फुल टच चेंडू संधी घेता आलेली नाहीये आणि पंचांनी षटक समाप्तीची घोषणा केलेली आहे. ओके, तर झाली आहे षटक समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावरती झाली ती 34 धाव झाले आहेत. तर आदित्य नाईकचा कोटा संपलेला आहे. मी पारितोषिक परत एकदा दुर्गेश नाईकला देतोय. आता जर परत एकदा आदित्य आले तर आम्ही पुन्हा एकदा पारितोषिक ते लावू. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला साई सागर जास्तीचा वेळ घेऊ नका, शेवटचा सामना आहे. तुम्हाला रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3:45 वाजलेत मित्रांनो. उद्या परत 3 वाजता शेड्यूल चालू करायचं आहे, जिथे SSK एंटरप्राइजेस वर्सेस मंगलमूर्तीचा पहिला सामना असेल. त्यानंतर भाविक एंटरप्राइजेस वर्सेस हर्षित एंटरप्राइजेस आणि प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन अशी लढत असणार आहे. जयेश मात्र देखील पारितोषिक सेम आहे. त्यांनी देखील हॅट्रिक केली तर इथे रोख पारितोषिक 2000 रुपयाचा आलेला आहे दुर्गेश नाईक यांच्याकडून. ती देखील त्यांच्याची सुवर्ण संधी आहे. पण हॅट्रिकला पारितोषिक आहे. तन्मय नाईक आहे समोर. जयेश वेगवान गोलंदाजीचा मारा करण्यासाठी प्रसिद्ध गोलंदाज जयेश. आता मात्र थोडी रणनीती चांगली वाटते साई सागरची, की जयेशला लवकर आणणं खूप गरजेचं होतं. आता खेचून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. पहिला गडी होतो बाद. मतलब जयेशला संधी आहे हॅट्रिकची. दुसरा गडी बाद होते. तन्मय नाईक देखील बाद होते. बाद होण्यापूर्वी 3 धावा केल्या होत्या तन्मयने. आता प्रमुख फलंदाजी याची प्रतीक्षा असेल. करेश म्हात्रे येतील का आज? कारण की आता मात्र स्थिती तशी आहे, करेशला येणे गरजेचं आहे. कारण की सिच्युएशन अगदी त्यांच्यानुसारच आहे. त्यामुळे जीवित प्रतीक्षा म्हणजे जेवढा वेळ घेतला जातो त्या अनुषंगाने करेश देत असतील. चला वेळ नका घेऊ. ओके, तो आलाय करेश म्हात्रे. करेशला देखील अजूनही त्याच्या ज्या प्रतिभावानुसार खेळ आहे तो करता आलेला नाही आहे, परंतु इथून करेशला ती संधी आहे. कारण की वेळ आहे करेशकडे, भरपूर वेळ आहे सेट होण्यासाठी. चेंडू देखील भरपूर शिल्लक आहेत. तर आणि जो सेटअप केलेला आहे पहिल्या 2 षटकामध्ये लालचंद तरेने, तो देखील अगदी प्रोजेक्ट स्कोर 95 दाखवते बघा. तर त्यानुसार करेश म्हात्रेकडे आता वेळ आहे फलंदाजीसाठी. तो वेळ घेऊ शकतो आणि वेळ घेतल्यानंतर तो फटकेबाजी देखील करू शकतो. परंतु जयेश म्हात्रे देखील आहेत. मतलब करेश नाईकच्या विकेटसाठी आता संधी आलेली आहे. करेशच्या षटकारांना हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ही रणनीती आहे. जो 1000 पारितोषिक वाढत झाले. करेशच्या हॅट्रिकसाठी 1000. जयेश आता मात्र सुंदररित्या फक्त कॉपी बुक स्टाईलने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता करेश. आणि कारण करेशला माहिती आहे की त्याला वेळ घ्यावं लागेल, सेट व्हावं लागेल. कुठल्याही षटकार चौकारांच्या आतषबाजीसाठी पारितोषिकला त्याला मोहाल पडणार नाहीये. जेव्हा सेट होईल ना तेव्हा करेश मात्र ऐकणार नाहीये. दरम्यान दिनेश वरठा बऱ्याच अवधीनंतर खेळपट्टीवरती आलाय आणि वेळ देखील घेतला दिनेशने. आता मात्र बॅकफूट फर्स्ट सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे आदित्य. थोडासा फॉर्मलिंग, मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाणार नाहीये.
परत पॉपिंग क्रीजमध्ये पाठवला जातोय आणि हुशारी बघा, जयेश महात्रेची हुशारी बघा. हे क्रिकेटमध्ये घडणं खूप गरजेचं आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतोय, की तुम्ही तुमचं तारतंत्र कशा प्रकारे ठेवताय, ताळमेल कसं ठेवताय. त्याला माहीत होतं की थ्रो जर मी करेशच्या एंडने करेन तर दिनेश वरठा बाद होणार नाही, संधी करेशलाच बाद करण्याची असेल. आता मात्र अटॅक होईल का सुरुवात. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, वॉट अ डिलेव्हरी. हलकी अपील केली होती, त्या अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता जयेशचा, मात्र काय चेंडू टाकला होता, करेशाला समजला नाहीये. चेंडू विकेट किपर कैलास नाईकच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बघा कमबॅक करण्याची संधी इथे देखील आहे साई सागर संघाला. इथून जर करेचा विकेट घेतला तर दबावामध्ये येऊ शकते संघ. फुल टच चेंडू आणि संधीचा लाभ घेता आलेला नाहीये. आणि काय झालंय, अचानक चेंडू मयूरच्या समोरून उचली घेतोय. एक तर त्याची हाईट कमी, त्यात पण त्या समोरून जसा चेंडू उचलेल तो तरी काय करणार. इथे मयूरची गलती तर मी नक्कीच म्हणणार नाही. हा बघू रिप्ले मध्ये, कारण की अचानक मध्ये चेंडू त्याच्या समोरून, हे बघा इथून जो उडला बघा, त्याची गलती नाहीये. तो बरोबर आला होता आणि अगदी त्याच्या समोरून जेव्हा चेंडू इतक्या वेगाने उडेल तो काहीच करू शकत नाही. काही मोमेंटला चान्सच नव्हता. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका देखील. मात्र तिथे आदित्य नाईक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्य नाईक थ्रो, काय सुंदर थ्रो केलेला आहे. आणि अशा प्रकारे दिनेश वरठाला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलेला आहे. वरटेसाठी आवाज लावला जातोय आणि त्याने हात देखील केलेले आहे. हे बघू शकता विकेट कशा प्रकारे पडली होती. तिथे चॉप केला होता त्या फटक्याला. आदित्य नाईकची सुंदर क्षेत्ररक्षण रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. चॉप केला होता तिथे, पॉईंटवरून चेंडू चालला होता. आदित्य नाईक येतोय, चेंडू उचलतोय आणि सुरेख फेकी. कैलास नाईकने पहिल्यांदा त्यांनी करेशला बाद करण्यासाठी थ्रो करण्याचा प्रयत्न केला. आता ती एक रणनीती आहे दादा, तिथे आपण काहीच करू शकत नाहीये. तीच रणनीती अंगी अटी आली होती मागच्या सामन्यामध्ये, जेव्हा एखादा फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतो आणि त्याला बाद केला. यज्ञेश म्हात्रे, तो काय चांगली फलंदाजी करतो आणि त्याला जाणून बुजून बाद केला आणि त्या अनुषंगाने तो सामना हरला. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याला जर आउट नसता केला ना, मी 100% सांगतो त्या मुलाने सामना फिरवला असता. 100% त्या मुलाने सामना फिरवला असता यज्ञेशने. परंतु त्याला जिथे बाद केला तिथून उलट झालं, तो सामना त्या संघाला हारायला लागला. तो चांगल्या लयमध्ये फलंदाजी करत होता, बॅटवरती व्यवस्थित चेंडू देखील घेत होता. कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्या जातात, त्यामध्ये षटकारांनी चौकार होते. अशा परिस्थितीत तुम्ही यज्ञेशला कसं बाद करू शकता. 41 धावा झालेल्या आहेत. मयूर जोशीला प्राचारित करण्यात आलेला आहे. श्याम नाईक गेले एंड करून. दिवस केल्याचा प्रयत्न, झेल उडालेली आहे आणि आदेश नाईकने केलेली चुकी आणि विजय पाटील देखील करतो चुकी. आणि हळू 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 चेंडू सीमा पार, चौकार. इथे गलती विजय पाटीलची नाहीये, ही जास्तीची जास्त गलती आदेश नाईकची आहे. विजय पाटील बघू शकता, रिप्ले मध्ये बघू शकता, करेश नाईकची विकेट घेण्याची सुवर्ण संधी होती, आदेशला सोडली. त्यानंतर विजय पाटील धावतात धावतात पडले आणि हे बघा इथे जेव्हा ते पडले ना, तेव्हा त्यांना परत उठता आला नाहीये आणि तोपर्यंत चेंडू सीमेला टच झाला होता. सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती करेश मात्रेची विकेटची संधी आता मात्र गमावलेली आहे. हे किती आता दुःखदायक आणि धोकादायक होईल हे येणारे पुढील काही चेंडू सांगतील. पुन्हा एकदा बॅट चालवली होती, रविकांत येतोय लांबून आणि खराब क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू देखील सीमा पार आणि डोक्यावरती हात. अरे बापरे, मुकेश मते म्हणेल करू तरी काय, या एकेकाला घेऊन जाऊ तरी कुठे मी. हे बघू शकता बॅट चालवलेली ना, करेशला देखील चांगलं काही करता येत नाही, फक्त इथं क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक. हे बघू शकता रविकांत आले होते आणि आता बघा रविकांत जेव्हा बोलतो तेव्हा बघा तो डोक्यावरती हात मारायला लागला की काय झालं. कदाचित झोप 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 आणि झोपच दिसते क्षेत्ररक्षक, असंच वाटतंय
मुकेश मतेला दाखवलं होतं. नाराज आहे अध्यक्ष ना, तो विचार करते कोणाला कोणाला कुठे नेऊ आणि कुठे नाहीये. रथी रथी महारथी भेटल्यात एक एक. फलंदाजाच्या डोळ्यावरती पण झोप आहे असं वाटतंय. त्याच्याही बॅटला फटके लागत नाहीये आणि क्षेत्ररक्षकही झोपेतच आहेत. आता मात्र डोलेलेला आहे आणि आता तो फ्लॅट सिक्सर. षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता आणि करेश किती वेळ शांत राहणार. आता मात्र झोप उडवलेली आहे त्यांनी. स्वतःची देखील झोप उडवली आणि क्षेत्ररक्षक करणारा फिल्डिंग करणाऱ्या संघाची देखील झोप उडवली. जयेश मात्रने प्रयत्न केला होता. कपिल पाटील साहेबांच्या बॅनरला लागणारा फ्लॅट सिक्सर हे बघू शकता. प्रयत्न केला होता जयेश याने. जर कॅच झाली असती तर वन ऑफ द बेस्ट कॅच झाली असती ती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बघा किती बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. करेश मात्र जवळजवळ 7व्या स्टंपवरती येऊन खेळतोय. करेश देखील एकाच अँगलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. करेशकडे देखील चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची ताकद आहे, पण ती त्याला दाखवावी लागेल. सुरेख चेंडू बदल आली तर दाखवलं होतं फलंदाजीमध्ये. मात्र मयूर जोशी देखील म्हणतोय की मी देखील कच्च्या गुलचा चेहरा नाही आहे, मी देखील कमबॅक करण्यासाठी जाणला जातोय आणि केलेलं आहे. षटकार चौकार लागल्यानंतर नंतरचे दोन्ही चेंडू डॉट केलेत मयूर जोशीने. चौथ्या षटकाचा खेळ झाला. 55 धावा झाल्या आणि क्लीन बोल्ड. मोठी विकेट, मोठा मासा. आता मात्र थोडं स्माइल दिसते मुकेश मतेच्या चेहऱ्यावरती. दबाव करेशवरती देखील दबाव होता, कारण की करेश फटके मारण्याचा प्रयत्न करत होता आणि ती कामगिरी त्याच्या माध्यमातून होत नव्हती आणि दबावपट्टी विकेट त्याची गेली दिसते आणि मयूर जोशींनी करेशला परतवलं हे बघू शकता. शफल झाले होते. फुलटा चेंडू होता. पायांच्या थाईला चेंडू लागतो आणि त्यानंतर चेंडू बेल्सवरती ट्रिप होतोय. पहिल्यांदा चेंडू थाईला लागला, त्यानंतर चेंडू एस्टॅनवरती आदळतोय आणि करेश मात्र बाद होऊन परततोय. बघूया. दर्पण नाईकला प्रमोट करण्यात आलेला नवीन फलंदाज. दर्पणकडे देखील चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, ती दाखवावी लागेल. जो बेस रेडी केलेला आहे ना लालचंद तरेने, त्या बेसला पुढे घेऊन जाण्याचं कार्य करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. मात्र सोपं नाहीये. जयेश मात्रे मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि या षटकात देखील तो आता मात्र फलंदाजासमोर एक चॅलेंज म्हणून उभं राहील. मागच्या षटकामध्ये किती नाट्यमय क्रिकेट बघायला मिळालं. मुकेश मते एका जागेने उभा राहून सर्व ज्या क्षेत्रातून गलती केली त्या क्षेत्रातून नाराज दिसला. आता मात्र थोडा जास्तीचा वेळ घेतला जातो. मित्रांनो, वेळेकडे लक्ष द्या. लगभग 4 वाजलेत. डायरेक्ट इथून मला अंघोळ करायला जायचं नाहीये, दात घासायला जायचं नाहीये. चला रे बाबांनो, कामाला जायचंय. चला. सचिन दादा तरेना झोपायचंय. परत उद्या 3 वाजता कारोबार सांभाळायला यायचंय. थोडंसं ध्यान द्यायचंय. आणि खेळपट्टी थोडी खराब झाली. उद्या बघा ग्रामीण धमाका आहे, त्यासाठी आम्हाला ही खेळपट्टी परत एकदा चांगली रिपेअरिंग करावी लागेल. कारण की रथी महारथी उद्या येतील खेळण्यासाठी या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरीवरती. जयेश श्याम नाईक गॅलरी एंड करू मारा करण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू वेगवान चेंडू होता. पायांवरती टाकण्यात आला होता. अपील करण्यात आली होती, मात्र एस्टनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंच त्याला नॉट आउट घोषित करतात. पण लेग बायच्या स्वरूपात 1-10 मिनिटात वेग चांगला बघायला भेटला या गोलंदाजीवरती. जयेश दर्पण आता मात्र फेकून दिलाय दर्पण नाईक याने. जयेश मात्र सांगतोय की माझ्या बॅटमधून हा षटकार बघ. बऱ्याच अवधीनंतर हा देखील एक षटकार आलेला आहे. धावसंख्या झाली आहे षटकाराने 62 धावा. आता एका डेंजर झोन मध्ये धावसंख्या चाललेली आहे. 5व्या षटकाचा खेळ चालल्याने 62 धावा झालेल्या आहेत. माझ्यासोबत स्कोरर आहेत सौरभ, जे सोरोली पाड्यामधून येतात आणि त्यांची उत्तम कामगिरी राहिलेली आहे. आज त्याचा शेवटचा रात्र आहे. उद्यापासून ते आमच्यासोबत नसतील. उद्यापासून दुसरे स्कोरर आमच्या इथे या स्पर्धेला जॉईंट होतील. उद्यापासून अद्वैत शेलार देखील आमच्यासोबत नसणार आहेत. बघूया उद्या आमच्यासोबत अजून कुठले समालोचन जॉईंट होतील.
काका म्हात्रे आहेत जी माहिती पोहोचलेली आहे. आणि समीर ठाकरे, वा समीर ठाकरे देखील एक उत्तम समालोचक आहेत. दर्पणच्या बॅटमधून षटकार बघा मिळाला. आता मात्र बॅट चालवली होती, पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. अतिशय योग्य निर्णय मिळेल. खूपच चेंडू बाहेरचा टाकण्यात आला होता आणि त्या चेंडूला पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावा प्रोजेक्ट स्कोर 88 धावांचा दाखवला जातोय. इथे 88 धावा पर्यंत जाऊ शकतात जर या स्कोरिंगने जर धावा केल्या तर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, आणि आदेश नाईकनी जी गलती केली होती मागच्या सामन्यात तिची भरपाई मात्र आता करतोय. झेल पकडली आहे दर्पण नाईकची आणि दर्पण नाईकला परत पाठवलं जयेश म्हात्रेने. बघू शकता दर्पण नाईक समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाजी प्रतीक्षा, गडी बाद झालेत एकूण आतापर्यंत 5. पहिले लालचंद तरे बाद झाले ज्यांनी 31 धावा केल्या. सर्वाधिक जास्त दिनेश वाठाने 1 धाव केली. त्यानंतर तन्मय नाईकने 3 धावा, करेश म्हात्रेने 16 धावा बनवल्यात आणि दर्पण नाईकने एकूण धावा बनवल्यात 6. रवी गुळवी आलेले आहेत. आता रवींद्र गुळवी उर्फ गोट्या, की रवींद्र गुळवी देखील प्रिन्स मूवचे आहेत रवी, त्यामुळे आम्ही इथे याला रवींद्र गुळवी उर्फ गोट्या असं म्हणू. रवींद्रला देखील फटकेबाजी करावी लागेल. जयेश म्हात्रे आहेत समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूने मोठा फटक्याचा प्रयत्न चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र जयेशने कमबॅक केलेले आहे. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, दुसऱ्या चेंडूचे षटकार, तिसरा चेंडू वाईट, 4था विकेट आणि 5वा डॉट. म्हणजे अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. मात्र सुंदर इथं लॉफ्टेड फटका, लेकिन क्षेत्ररक्षक आहे तिथे आदित्य नाईक. 1 धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र बघूया फलंदाज होतो बाद. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःची विकेट गमावलेली आहे फलंदाजाने. आणि अशा प्रकारे हादरा क्रमांक लागतोय 6वा आर्य नीलन भादोड या संघाला. आता कमबॅक करायला सुरुवात केली साई सागर संघाने, कारण की प्रमुख फलंदाजांना बाद केलाय. करेश म्हात्रे बाद झालेला आहे, त्यानंतर दर्पण नाईक देखील बाद झाले, चंदू बाद झाले, त्यानंतर लालचंद तरे देखील बाद झाले आहेत. तर जे प्रमुख फलंदाज होते ते मात्र आता परतीचा प्रवास करून गेलेले आहेत. त्यामुळे हे बघू शकता क्लीन फेममध्ये देखील नव्हते फलंदाज. आणि आदित्य नाईकची क्षेत्ररक्षणामध्ये तारीफ करायला लागेल. चांगली गोलंदाजी नंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे त्यांनी. आता मात्र मुकेश मते अँड कंपनी सामन्यामध्ये करायला लागले कमबॅक. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. दादांना नाव माहीत असेल असं मला वाटत नाही, त्यांनी आता फोन फिरवायला सुरुवात केलेली आहे. राहुल, चला दादा मला नाव माहिती आहे राहुल. आता रवींद्रवरती पूर्ण जिम्मेदारी आलेली आहे. जे काय ते रवींद्रलाच करायचं आहे आणि केले देखील आहे. फटका खूप चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुकेश मते. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण की बघितलं होतं ही मागच्या चेंडूवरती विकेट गेली होती. आता तशी चकी करणार नाहीये. आता पुन्हा एकदा शेवटचे 6 चेंडू शेष आहेत. धावसंख्या झालेली आतापर्यंत धाव फलकावरती 65 धावा, 65 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकामध्ये. 5 षटकाचा विचार करता धावसंख्या खूप चांगल्या प्रकारची बनवलेली आहे, यात काही शंका नाहीये. मित्रांनो आपण बघतात BTPL भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग. आजचा हा दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि आजच्या रात्रीतला हा 9वा सामना बघतो मित्रांनो. आर्य नीलन वर्सेस साई सागर. उद्या ठीक 3 वाजता या शेड्यूलला आपण सुरुवात करणार आहोत. इथे SSK एंटरप्राइजेस वर्सेस मंगलमूर्ती हा पहिला सामना 3 वाजता खेळला जाईल. भाविक एंटरप्राइज वर्सेस हर्षित एंटरप्राइज दुसरा सामना राहील आणि त्यानंतर तिसरा सामना आहे प्रभाकस मूर्ती वर्सेस जोशी फाउंडेशन. त्यानंतर आपण भेटू गावगटाच्या सामन्यामध्ये, जिथे पहिला सामना राहील जय बजरंग भावाले B वर्सेस चौथा हिरवा मानकोली. एक मोठी आणि मजबूत लढत. त्यानंतर RCC राया वर्सेस रिग्नेश 11 गावदेवी दिवे. मयूर जोशी संघासाठी शेवटचं षटक. चला मयूर स्टार्ट करायचं आहे तुम्हाला. समोर असेल रवी. 13चा करण रणडेट
समोरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न केला तर आदित्य नाईक आला. आदित्य नाईक आता मागे जातो. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जातोय की काय आणि विकेट दाटण्याची शक्यता. आणि बघूया पंच डिसिजन देतील. काय डिसिजन? पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. नॉट आउट घोषित केलेले आहेत. तर 2 धावा पूर्ण केले आहेत. थोडंसं आदित्य नाईक लेट झाला होता त्या चेंडूवरती येण्यास, त्यामुळे राहुल आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. 2 धावाने धावसंख्या आता वाढते ती 67. 67. लॉस ऑफ 6 विकेट्स. प्रथमेशला आता मात्र पळवलं जातंय. प्रथमेश आता मात्र रवींद्र प्रयत्न करतो. मोठे फटके. राजा बावा आलाय लांबून. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. आता मात्र राहुलला संधी भेटते आणि राहुलसाठी हा आवाज केला जातो आर के गॅलरीमधून. राहुल राहुल हे बघू शकता. त्याची फॅन फॉलोविंग 4 वाजता आलेली आहे सकाळी. म्हणजे विचार करा काय फेमस क्रिकेटर आहे. ही इज अ फेमस क्रिकेटर. राहुलला त्यांच्या समर्थकांना खुश करावं लागेल. बघूया. बॅटची एज घेतलेली आहे. आदेश नाईक काय चांगली विकेट किपरिंग करतोय. जेव्हा करेश माथ्याची झेल सोडली होती ना आदेशने, तेव्हा मात्र चेहरा त्याचा उतरला होता. त्यानंतर मात्र खुश झालाय. लवकर करेश बाजूला. आता चांगली कामगिरी करतोय तो. राहुलला चीअरअप केलं जात आहे, पण राहुल काही षटकार मारत नाहीये. मारेल कारण की राहुल पण चांगला फलंदाज आहे. क्लीन बोल्ड. आता काय आवाज करा रे मित्रांनो. अरे यार, राहुलची फॅन फॉलोइंग चांगलं आहे. एवढी फॅन फॉलोइंग इथल्या कुठल्याच खेळाडूची नाहीये. कारण की सकाळच्या 4च्या सत्रात तुम्ही जर त्याचे बॅटिंग बघायला आलेत तर तुम्ही दर्दी प्रेक्षक आहेत त्याचे. हे बघू शकता कशा प्रकारे राहुल बाद झाला. बाद झाल्याने रागाने कदाचित प्रेक्षकांकडे बघितले. साले तुम्ही आले कशाला. चला दुसऱ्या फलंदाजी प्रतीक्षा. फलंदाज येत का नाहीत. चिट्ट्या उडवल्या जातात का की तू जा मी जा. अरे बापरे, याला कुठे ठेवलं होतं तुम्ही. वो आया, वो दूर से आया, बहुत दूर से आया, पूर्वांचल से आया ये बंदा. सुरेंद्र आझाद चांगली फलंदाजी करतोय, परंतु इट मे बी त्याला राहुलच्या अगोदर यायला हवं होतं. सुरेंद्र आपके लिए लगभग बची है गेंदे 2. इन 2 गेंदों में 2 बड़े फटके मारो और हीरो हो जाओ अपनी टीम के लिए. क्षमता तो है, अच्छी बल्लेबाजी कर पाते हैं, अच्छी गेंदबाज भी है. अच्छा स्ट्रोक वहाँ पे गैप में जरूर जा रही है. वहाँ पे फील्डर है कैलाश नाइक और अंडर आर्म थ्रो उन्होंने किया है. जब तक थ्रो आता तब तक 2 रन आसानी से सुरेंद्र आज़ाद ने कंप्लीट किए. सुरेंद्र आज़ाद आपके लिए ये 2 गेंदों के लिए मैं आपके लिए हिंदी कमेंटेटर कर रहा हूँ. सुरेंद्र पिछले साल अच्छी बल्लेबाजी की थी, याद है मुझे. कुछ छक्के उनके बल्ले से आए थे. आखिरी गेंद इस इनिंग की और बहुत बढ़िया गेंद. 1 रन लेने का प्रयास, एक पूरी दूसरे का प्रयास किया जाएगा क्या. नहीं, यहाँ पे एक ही पे संतुष्ट होना पड़ेगा. तो रन बने हैं कुल मिला के 71 रन बने हैं. 72 की चुनौती दी गई है साई सागर के सामने. 71 धावा झाल्यात मित्रांनो. 72 धावांची चॅलेंजिंग टार्गेट ठेवण्यात आलेला आहे इथे साई सागर संघासमोर. हे बघू शकता निलेश जाधवचा फोटो दाखवला जात आहे. स्वर्गीयवासी निलेश जाधव नाईक, साई सागर यांचा संघ. 72 धावांची आवश्यकता आहे 36 चेंडूमध्ये. आजची रात्र संपण्यासाठी 36 चेंडूंची प्रतीक्षा आहे. उद्या आपण बघणार आहोत उद्याची सामन्याची रूपरेषा. उद्या मी भादवड बी धमाका या सामन्यांची रूपरेषा तुमच्यासमोर सादर करतो. उद्या ठीक 6 वाजता पहिला सामना खेळला जाईल. जय बजरंग भावाळे बी वर्सेस चौथा हिरवा मानकोळी, जिथे तुम्हाला योगेश भालेकर, सूरज केणी बघायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूने दीपेश मैल, लायन ऑफ मानकोळी यांना खेळताना बघणं. विनीत माळी एक जबरदस्त ऑलराऊंडर यांना खेळताना बघणार आहोत. RCC राया आणि दिग्नेश 11 गावदेवी दिवे या संघामध्ये आपण लढत बघणार आहोत. जिथे कुणाल, त्याच्यानंतर करण पाटील ते पण आपण 6:30 वाजता हा दुसरा सामना खेळताना. तसेच भूमी 11 धानिव
मागील वर्षी धानीव संघाने काय कामगिरी होती. प्रीतम बारीला देखील ॲक्शनमध्ये बघणार आहोत. जबरदस्त बॅट्समन, जबरदस्त गोलंदाज उद्या धानीव संघातून इथे खेळताना त्यांच्या समोर खेळतील जय हनुमान टेंबिवली, टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटीलला आपण ॲक्शन बघणार आहोत. तसेच खतरो के खिलाडी अल्ताफ देखील उद्या आपल्याला बघायला मिळतील. आणि मग येणारा 7:30चा सामना श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडोली लखनला बघू आपण. आणि बघणार आहोत करेश म्हात्रे, बाळा तरे, सागर तरे, मुकेश मते आणि क्रिश नाईकला उद्या आपण ठीक 7:30 वाजता भादवड बी मधून खेळताना बघणार आहोत. ते 2 हात करतील श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडोली या संघांमध्ये. ही उद्याच्या सामन्यांची भादवड बी ग्रामीण धमाक्याची रूपरेषा तुमच्या समोर आहे. उद्याचा दिवस मिस करू नका मित्रांनो. उद्या खूप मोठे मोठे सामने तुमच्या भेटीला येणार आहेत आणि हे तुम्हाला बघायला मिळतील ते फक्त आणि फक्त या BTPLच्या माध्यमातून या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरीवरती, ज्याचं आयोजन करण्यात आलेले सचिन भाऊ तरे यांच्या सौजन्याने, यांच्या कार्यशैलीने, यांच्या कुशल नेतृत्वाने ही साकारली जाणारी भव्य दिवस क्रिकेट स्पर्धा, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. पहिले 2 दिवस ह्या गावातील सर्व खेळाडूंना संधी दिलेली आहे BTPLच्या माध्यमातून आणि त्यानंतरचे 3 दिवस खेळवले जातील ते मात्र गाव गटासाठी, जिथे ठाणे, रायगड, पालघर, वसई, विरार किंवा शहापूरवाडा या परिसरातील एकाहून एक दिग्गज संघ तुम्हाला इथे खेळताना बघायला मिळतील. त्यामुळे उद्यापासून व्हॉलेंटिअरचं काम जास्त वाढणार आहेत. उद्या षटकार चौकारांचा पाऊस बरसणार आहे. दिनेश वाटा पहिलं षटक घेऊन येतोय आणि स्ट्राईक एंडला कैलास नाईक, नॉन स्ट्राईक एंडला विजय पाटील. कैलास नाईकला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 72 धावांचा पाठलाग करायचा 6 षटकामध्ये. बघा 6 षटकामध्ये 72 धावा या ग्राउंडवरती करणं कठीण तर नाही आहे, लेकिन सोपं देखील नाही आहे. कारण की मोठा टार्गेट या ग्राउंडवरती कधी सेफ मानला जात नाही आहे. ही या ग्राउंडची एक हिस्ट्री आहे. बघा क्षेत्ररक्षक सजलेली आहे, फलंदाज देखील आले आहेत. आमचे अंपायर्स आता मात्र चेंडू घेऊन खेळपट्टीकडे जाताना, चेंडू जोपर्यंत दोन्ही बॅट्समॅन चेक करतील तोपर्यंत अंपायर आमचं त्या इनिंग क्रीजपर्यंत पोहोचतील. विजय पाटील आणि कैलास नाईक ही 40+ जोडी खेळपट्टीवरती. कैलास नाईककडून खूप जास्त अपेक्षा राहतील साई सागर संघाला, ते करावं लागेल. कारण की 72 धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारे सुरुवात लालचंद तरेने केली होती ना आर्यन संघासाठी, तशाच प्रकारची सुरुवात कैलास नाईकला करावं लागेल. कैलास नाईक देखील मैदानाच्या चौफेर बाजूवर फटकेबाजी करतोय. आता दीपेश नाईकने एक वॉर्निंग दिलेली आहे की बाबा घ्या, चला चालू करा, जायचं आहे घरी. DJ दीपेश चांगली कामगिरी DJच्या माध्यमातून त्यांची इथे या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. प्रिन्स मूवीजने खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलेले लाईव्हच्या माध्यमातून. अभिमन्यू तरेचं कौतुक करेन. मंडप आणि डेकोरेशनच्या माध्यमातून त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं कार्य केले आहे. फायर शोसाठी मी मयूर पाटीलचं कौतुक करेन, त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे. विशाल भोईरचं त्यांनी LED लाईट्स इथे दिलेले आहेत, त्यांचं देखील मी कौतुक करेन. त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारचं कार्य इथे संपन्न केलेलं आहे. चला तर आपण जाऊया मॅचकडे. दिनेश समोर असेल, कैलास नाईक. सोडून दिले आहे. पहिला चेंडू स्क्वेअर, वाईटचा इशारा. क्रीजच्या खूप बाहेर टाकण्यात आला होता आणि अतिरिक्त धावाने सुरुवात करतोय दिनेश वाटा. ओरिजिनल 40+ मध्ये दिनेश वाटा खेळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. मात्र इथे BTPL मध्ये थोडीशी प्रतीक्षा असेल त्याच्यासाठी. विसलून फेकून दिलाय कैलास नाईकच्या बॅट मधून पहिला धमाका. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता, हे बघू शकता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर मंकी स्टाईलने आले होते आणि फेकून दिलाय. अगदी मंकी स्टाईलने उड्या मारत कैलास नाईक आले बाहेर आणि नंतर त्या प्रकारे फटका सजवला. तो गेला चेंडू खूप दूर षटकारासाठी. दिनेश वाटा पहिल्या चेंडूवरती दबावामध्ये दिसतोय. 7 धावा झालेल्या आहेत. सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे साई सागर संघाची. अजून काही फटके सजवावे लागतील. फुल टच चेंडू आणि हा देखील सीमा पार आणि नो. जबरदस्त जबरदस्त. आता मात्र दिनेश वरटे दबावामध्ये दिसतोय. चेंडू गेलाय सीमेच्या बाहेर. नवीन चेंडूची लगेच तुर्तास पूर्तता करायची आहे.
हे बघू शकता फुल टच चेंडू होता. भीमर अगदी चेहऱ्याच्या समोरून हा फटका खेचला होता. सोपं नसतं अशा प्रकारचे फटके खेचणे, मात्र कैलास नाईककडे अनुभव देखील तितक्याच प्रकारचा आहे. अगदी चेहऱ्याच्या समोरचा चेंडू त्यांनी खेळला होता आणि चेंडू सीमेच्या बाहेर. ताकदवर षटकार. ज्याला अजून काही चेंडूंची मांग केली जाते ती पुरवायची आहे. 14 धावा एका चेंडूमध्ये 14 धावा झाल्यात. काय फलंदाजी करतोय कैलास नाईक. एक चेंडू आणि 14 धावा. रिक्वायर रन रेट 9.94 चा आहे आणि टार्गेट जो 72 देण्यात आला त्या अनुषंगाने जी फलंदाजी चालू आहे जबरदस्त. ज्या प्रकारे सुरुवात केली होती ना लालचंद तरेने, अगदी तशाच प्रकारची सुरुवात. म्हणजे ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. पुन्हा एकदा सफल झालाय. पुन्हा एकदा खेचलाय चेंडू. सीमेखाली जातोय. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का? वाय का तुम्ही ती दुसरी धाव घेतली नाहीये? कैलासला असं वाटलं होतं की चेंडू सीमा बाहेर गेले की काय, म्हणून त्यांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक कोण आहे? पुन्हा एकदा जयदास जुकर यांच्या चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क की क्षेत्ररक्षक कोण आहे त्यांना देखील माहित नाही. चला फोन फिरवा. हरकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा विजय पाटील. भिंगरी मारण्याचा प्रयत्न होता. जसा चेंडू पडला तसा बॅट फिरवली आणि बॅट सोबत स्वतः देखील फिरले. कैलास नाईकने जी स्ट्राईक सोडली ना, ती 2 धावांची आवश्यकता होती, ती कुठेतरी गलती केलेली आहे. संधी होती त्यांना 2 धावा घेण्याची, ती कुठेतरी अंगिलाटी येईल की काय नंतर. विजय पाटीलने आता मात्र एक चाणाक्षरित्या चेंडू खेळलेला आहे. कारण की बघा मागील क्षेत्ररक्षक ना तो खूप जास्त ॲक्टिव्ह दिसतोय मला. त्याची जी रनिंग करायची स्टाईल आहे, धावण्याची स्टाईल आहे, तो खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, उत्साही आहे. त्या खेळाडूचं नाव माहीत नाही. दर्पण नाईकला कव्हर करण्यासाठी तो किती दुरून आला होता. चंचल खेळाडू म्हणतात ना सौरभ, अगदी तशा प्रकारचा आहे. जादू नाही तर मारण्याचा प्रयत्न. अपील मात्र केलीच जाते, परंतु अजूनही एक चेंडू शेष आहे. आता माहिती मिळाली की तो यश नाईक आहे, म्हणजे राम नाईक यांचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा यश नाईक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या मार्गातून. पुन्हा एकदा खेचून मारलेला चेंडू जातो सीमारेषेकडे. दर्पण नाईक आहे आणि आता मात्र काय झालंय बघायचं आहे. पुन्हा एकदा कैलास थांबलेत. ही गलती कैलास नाईक का करतात? निर्णय येईल तो येईल, पण तुम्हाला धावा घ्यायचा आहेत. पंचांचा इशारा आहे आता तिसऱ्या पंचांकडे. चला तिसरे पंच. आमचे पंच झोपले होते. अरे वा. हरकत नाही, वेळ झाली आहे. एक हसी मस्ती मजाकचा विषय आहे. आम्ही आहात होते. हे बघा खेचला होता आणि दर्पण नाईक आहेत तिथे. थोडंसं अजून स्लो मोशन दाखवायचं, अजून स्लो, थोडंसं अल्ट्रा. थांबा, पंच आहेत तिथे. आता बघू आपण अशा प्रकारे. थोडं एवढं मागे नका घेऊ. स्लो स्लो स्लो. चेंडू भिंतीला लागलेला षटकार. षटकार आहे, अगदी क्लिअर षटकार दिसतोय इथे. कारण की चेंडूला भिंतीला लागला आणि झटकन तो आतमध्ये आहे. त्याच्या हाताला लागून आणि भिंतीला लागलेला आहे. त्यामुळे पंचांनी हा चेंडू षटकार घोषित केलेला आहे. प्रयत्न चांगले होते दर्पण नाईकचे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बघा 6 धावाने धावसंख्या झाली ती 22. कैलास नाईकच्या बॅट मधून 19 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडू होते, 19 धावांनी खेळतोय. जादू असं नका करू. चला, यू आर द सिनियर क्रिकेटर. तन्मय नाईक येतोय. विजय पाटील चला तुम्ही तुमचा क्रिकेट खेळा, मागे बघू नका. तुम्हाला फटके मारायचे आहेत. तन्मय नाईक. सुरेख फटका, व्हॉट अ शॉट. मात्र यश नाईक आहे चपल आणि चाणाक्ष आणि वेगवान आहे तो क्षेत्ररक्षक.
अपकमिंग क्रिकेटर दिसतोय हा यश नाईक. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं करतोय. ऍक्टिव्ह प्लेयर, चंचल खेळाडू आहेत, झटकन येतो चेंडूवरती. अशा प्रकारचे खेळाडू संघामध्ये असणे खूप गरजेचे आहेत. विशेष करून क्षेत्ररक्षण करण्यासाठी अशाच प्रकारच्या खेळाडूंची आवश्यकता असते. कैलास नाईक काय फलंदाजी करतोय. लालचंद तरेच्या फलंदाजीचं उत्तर त्यांनी आता आपल्या फलंदाजीने दिलेलं आहे. तन्मय नाईक समोरच्या दिशेने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, फक्त बॅटच्या खालच्या एजला चेंडू लागतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पॉइंट मध्ये चेंडू जातोय. दिनेश वठा जोपर्यंत चेंडू उचले तोपर्यंत एक धाव पळून काढलेली आहे. धाव संख्या झाली ती 23. 72 धावांचा पाठलाग करत असताना 23 धावा आतापर्यंत झाल्यात. करंट रिक्वायर रन रेट आहे 10.14 चा आणि करंट रन रेट आता ठेवण्यात आला 19.17चा. 29 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. तन्मय नाईक फुल टच चेंडूला दिशा देण्याचा फक्त प्रयत्न केला होता, मात्र नाहीये. कैलास नाईक स्ट्राईक ठेवतो स्वतःकडे. कैलास स्वतःची विकेट कशी सॅक्रिफाईस केली मित्रा. इतकी चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून झालेली आहे. मॅच फिनिश करण्याची ताकद कैलास नाईककडे आहे. बघूया येणाऱ्या काही चेंडूमध्ये कैलास नाईक आता मात्र कशा प्रकारचा पवित्रा घेतो. आक्रमक पवित्रा असेल की सामन्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील. आता मात्र स्क्वेअर चेंडू नो दिलेला आहे पंचाने. आता मात्र फ्री हिट. झोपलेले आहेत तर तुम्ही उघडा डोळे बघा नीट, तुमच्यासाठी आता आलाय हा फ्री हिट. कैलास नाईकला काहीतरी तफलीक आहे. त्याचे मांडीचे स्नायू कदाचित खेचले असतात. आता मात्र फ्री हिट आहे. 26 धावा झाल्यात. षटकार येईल का. सुरेख चेंडू. सुरेख काय गती होती चेंडू मध्ये आणि काय परिवर्तन केलं आहे. या चेंडूंची आवश्यकता आहे. अशा प्रकारे चेंडू टाकाल तर फलंदाज दबावामध्ये येतो आणि तो नाहकरित्या मग काहीसा खराब शॉट खेळून फलंदाज बाद होतो. तन्मय नाईक आता मात्र बॅटची एज घेतलेली आहे. राहुल फिल्डिंग करतोय. थ्रो बघा अंडरआर्म थ्रो. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय आणि अशा प्रकारे विजय पाटील हे होतात बाद. हे तर होणारच होतं कारण की दुसऱ्या षटकाची आता अंत बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. आता ज्युनियर कोट्यातून फलंदाज येणार आहेत. बघायचंय कुठल्या फलंदाजाला सेंड केलं जाईल. आदित्य नाईक स्वतः तयारी करतोय. बघूया आदित्य नाईकच आलेला आहे. आदित्य नाईकने गोलंदाजी चांगली केलेली आहे. लालचंद तरेने जे 2 षटकार त्यांना मारले होते त्यानंतर बाकीचे उर्वरित 4 चेंडू खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळले. आता मात्र स्वतः ते संघाचे मालक आहेत आणि त्यांना सामना घेऊन जायला लागेल. आदित्य नाईक येतात बघा. कैलास नाईक, आदित्य नाईक, गोलंदाज तन्मय नाईक. धावा हव्या विजयासाठी. 25 चेंडू 45 धावांची आवश्यकता. 25-45चं समीकरण आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये मुकेश मते आहे, मयूर जोशी आहेत जे आणि राजा देखील आहे. चांगली फलंदाजी अजून शिल्लक आहे. आदित्यचा फटका आणि 440चा झटका. चेंडू जातो सीमा पार. बॉडीवरती जाऊ नका मित्रांनो. षटकार बघा भावानी मारलाय तो जबरदस्त. तन्मय नाईकने फुल टच चेंडू टाकला होता आणि आदिवासी पाड्यातील लोकांची झोप उडवली आहे षटकाराने. पत्रा बजाव सिक्सर. पारितोषिक नाही आली. ते दुर्गेश नाईक कुठे गेले. झोपला वाटतं दुर्गेश नाईक. सचिन नाईक तुम्ही लावा काहीतरी. धावसंख्या झाली ती 33. चांगली फलंदाजी करतोय आता आदित्य देखील. आल्या षटकार मारलाय. डोफा टेकून षटकार मारलाय. फक्त वेगाचा फायदा घेतला होता आणि त्या वेगानुसार चेंडूला टायमिंगच्या बदबूल देतो एवढा लांब पाठवलाय. कैलास नाईक आणि आदित्य नाईक आता 2 चांगले फलंदाज मैदानात आहेत. बरेचसे चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यात. इतके चेंडू इतके षटकार लागल्यात ना या स्पर्धेमध्ये त्याची गणना नाहीये. रवींद्र गुळवीन देखील आज नाराज केले. बराच वेळ होते खेळपट्टी होती पण त्यांना काही एखादा षटकार दाखवता आला नाहीये.
अपेक्षा होती रवी मारेल पण रवीला काही जमलं नाही आहे. सुरेंद्रला देखील अपेक्षा होती, 2 चेंडू भेटले ते मोठा फटका केला, तो देखील जास्त काही करू शकला नाही आहे. एकट्या लालचंद तरेने जबरदस्त फलंदाजी केली, थोडंसं त्याला सहकार्य केले ते म्हणजेच करेश म्हात्रेने. चंदू जोशी येतोय संघासाठी तिसरं षटक घेऊन आणि समोर असेल विध्वंसक फलंदाज कैलास नाईक. चांगल्या 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा केल्यात कैलास नाईकने. रिक्वायर रन रेट आता जर बघितला तर 9.75चा रिक्वायर रन रेट आहे. करंट रेट 16.50चा. पुन्हा एकदा उचलून फेकून दिलाय, चेंडू जातो सीमा पार, दूर षटकार. विंटेज कैलास नाईकला बघतोय. भयान शांतता बघितली होती आपण डगआउट मध्ये आर्यन्सच्या संघात, आणि कैलास नाईक षटकारावरती षटकार मारतोय. जयदा दादा विचार करत असेल मी झोपलो असतो तर बरं झालं असतं. काय फलंदाजी करतोय विंटेज कैलास नाईक. लालचंद तरीची जी फलंदाजी होती ना सौरभ, अगदी त्याच्या फलंदाजीला उत्तर दिलं जातंय कैलास नाईकच्या माध्यमातून. एका स्टाईलने एकाच अँगलने फलंदाजी करतोय. वारंवार चेंडूंची मागणी केली जाते. कैलास दादा जरा सहकार्य करायचंय, तुम्ही खूप जास्त चेंडू बाहेर घालवलेत, एवढे लांब नका मारू ना मग. बघा मजाकचा विषय आहे, ठीक आहे सामना आहे, चेंडू तुमच्यापर्यंत येतीलच. आमचे व्हॉलेंटियर झोपलेत बिचारे. चेंडू आलेले चेक करा आणि योग्य त्या चेंडू निवडा आणि तुम्ही खेळ सुरुवात करा. मॅच चेंडू आलेले असे काही घोषणा आलेली आहे. षटकाराने स्वागत केलेलं आहे गोलंदाजाचं. 23 चेंडू 33ची आवश्यकता विजयासाठी. 23 चेंडू 33ची आवश्यकता. अजूनही करेश म्हात्रेचं येणं बाकी आहे. कधीही तो कमबॅक करू शकतो आणि सामन्याला कलटणी देऊ शकतो, ती क्षमता आहे. आणि मुकेश मतेचं देखील येणं बाकी आहे. ही बॅटल अजून बाकी आहे, परंतु कसं आहे अभ्यास केला जातो. मुकेश मतेचा आणि पेपर कैलास नाईकचा येतो, असं नको व्हायला. पुन्हा एकदा लांबून खेचण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे आशाभूत नजरेने बघितलं होतं की हा चेंडू वाईट असावा, परंतु नाहीये. अतिशय योग्य निर्णय म्हणाला पंचांचा. चेंडू पडला, थोडासा बाहेरच्या कट झालेला आहे आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. 22 चेंडू 33ची आवश्यकता आहेत. 22-33चं समीकरण. कैलास नाईक 27 धावांवरती खेळतोय. आता पुन्हा एकदा खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक आहे लालचंद तरे, आणि लालचंद तरेच्या चेंडू तर हातात असेल तर तुम्ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करू शकत नाहीये. ही इज द वन ऑफ द बेस्ट फिल्डर. एकवीस चेंडू 32ची आवश्यकता. इक्वेशन आहे. आदित्य नाईक आता आलेले आहेत. आदित्य नाईकने मागच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता. बघूया आदित्य पुन्हा एकदा तशाच प्रकारची फलंदाजी करेल का. पुन्हा एकदा लपेटलेला आहे. काय फटका खेळलाय तिथे, मात्र काय क्षेत्ररक्षण करतोय लालचंद तरे. संघासाठी नाही करता 3 धावा तर नक्कीच वाचवल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आदित्य नाईक जबरदस्त फलंदाजी करतोय आतापर्यंत. फटके चांगले खेचतोय. 20 चेंडू 31ची आवश्यकता. शांतीत क्रिकेट चालू आहे. कधी शांती भंग केली जाऊ शकते कैलास नाईक कडून. आता मात्र पुन्हा एकदा पायांमध्ये आलेला चेंडू फक्त ड्राईव्ह केला होता समोरून फ्लिकच्या साह्याने, आणि आदित्य नाईकची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. रणनीती आहे, त्या रणनीतीचा भाग आहे. अशा प्रकारे विकेट जाणंच. बघू शकता की आदित्य चांगली फलंदाजी करत होता आणि आदित्य ही मारू शकला असता, ही क्षमता नक्कीच होती. परंतु ठीक आहे, मयूर जोशीला आणायचंच होतं त्यांना खेळपट्टीवरती, कारण की मयूर हा देखील एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे आणि तो आता मैदानावरती येतोय. अजूनही मुकेश मते शांत डोक्याने सामना बघतोय. तो कधीही कमबॅक करू शकतो, कधीही मैदानात उतरू शकतोय. सिच्युएशन आता तितकीशी जास्त कठीण तर नाही आहे, परंतु अजूनही सामना आहे आर्यनसाठी. पंच सांगतात बाबा या रे या, चेंडू चेक करा आणि फलंदाजी करा, जायचंय घरी बाबा. मयूर जोशी मंद पावलाने आता स्ट्राईक एंडला जातोय. पंचाची गाठ घेतलेली आहे त्यांनी. धूल मिट्टी लावतोय, बघतोय इकडे तिकडे.
पहिल्या चेंडूला सन्मान केलेला आहे, समोरच्या दिशेने हलक्या हाताने केलेले एक धाव पूर्ण घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला तो जादूगर कैलास नाईक येतील तोपर्यंत 2 धाव पूर्ण. वॉटर रनिंग कैलास जादूला आता पाण्याची आवश्यकता लागलेली आहे. षटक झालेले समाप्त. त्याला पाणी पुरवायचं आहे कारण की पाण्याची गरज लागली. कैलास नाईकने बघा 13 चेंडू खेळल्यात, 13 चेंडूमध्ये 19 धावा केल्यात. हे बघा शकता 18 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 18-28चं समीकरण आहे. हे बघू शकता निलेश नाईक, स्वर्गीय असे निलेश दादू नाईक यांना दाखवण्यात आलं होतं. त्यांचा सिम्बॉल त्यांनी बनवलेला आहे साई सागरच्या माध्यमातून आणि हे इक्वेशन दाखवलं जातं. 44 धावा झाल्यात, 2 गडी बाद झाल्यात. 18मध्ये 28ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी साई सागर संघाला. या अगोदर एक सामना जिंकला, एक सामना अपराजित झालेले आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. करिश मात्रे लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फक्त 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आजची रात्र संपण्यासाठी. पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे तिथे जयेश मात्रेने. कैलास नाईकला स्ट्राईकवरती असतील कैलास नाईक आता आणि समोर असेल आता करिश मात्रे. कैलास आणि करिश यांची जुगलबंदी क्रिकेट बघायला मजा येईल. 18-28चं समीकरण आहे. आता कैलास नाईक, मयूर जोशी आणि मुकेश मते या 3 फलंदाजांवरती ही जास्त जिम्मेदारी राहील या 28 धावा जमा करण्याची. संजय नानाला बघू शकतात आमचे कुस्तीपट्टू क्षेत्ररक्षण करताना. शॉर्ट थर्ड मॅनला दिनेश वरठा देखील पॅन वरती खाली चालू आहे त्याची. पॉईंटवरती दिनेश वरठा चांगली गोलंदाजी करतो तो ओरिजिनल 40 मध्ये. मात्र आज थोडासा समाचार घेतला कैलासने त्याचा. कैलास नाईक आता करिष्ठचा जास्तीचा वेळ घेतोय कारण की सामना खूप क्रुशियल आहे. 28 धावा हव्या आहेत 18 चेंडूमध्ये. आता धुका देखील यायला सुरुवात झालेली आहे. सुरेख चेंडू समोर ठेवला होता, गॅपमध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण. लांबून क्षेत्ररक्षक येते तन्मय. एक पुन्हा दुसरीचा प्रयत्न केल्याचा वेगाने मयूर जोशी येतोय. 2 धावा पूर्ण. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅट्समन. दोन्ही फलंदाजामध्ये किती चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आहे. हे तालमेल असणं खूप गरजेचं आहे. बघा 28 धावा करायच्या तर तुम्हाला तिथे सिंगल्स आणि डबलवरती भर द्यावी लागेल. हे योग्य क्रिकेट चालू आहे कारण की कुठे ना कुठे मोठा फटका येईल. त्यासाठी तुम्हाला सिंगल डबल्स तर घ्यावेच लागणार. तेच चालू आहे कैलास नाईकचं काम. मोठा फटका जातो सीमा पार. मिड विकेटच्या बाहेर षटकार. व्हॉट अ बॅटिंग. विंटेज कैलास नाईक. 31 बनवल्या त्या लालचंद तरेंनी आणि कैलास नाईक देखील पोहोचले आता मात्र फलंदाजी करत असताना. 37 वरती कैलास नाईक. अर्धशतकाची संधी आहे कैलास नाईकला. अवघ्या 13 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक करण्यासाठी कैलास नाईकला. पिंटू पाटील नंतर दुसरं अर्धशतक होईल का? प्रतीक्षा राहील की ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय ना तर ते शक्य आहे. 15 चेंडूमध्ये 37 धावांची विध्वंसक केली कैलास नाईकच्या बॅटमधून. आता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 20 धावा आणि 13 धावा आहेत कैलास नाईकला शतकासाठी अर्धशतकासाठी. आता मधनं मारण्याचा प्रयत्न केला तो. आता गतीमध्ये चांगलासा परिवर्तन केला होता. फिंगर रोल केला होता, बोट फिरवली होती. चेंडू कैलास नाईकला हा समजला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळला आणि चेहऱ्याच्या हनुवटीवरती लागलाय असं वाटतंय. परंतु मयूर जोशी विचारतोय यू आर दी ओके. कैलास नाईक म्हणतो ओके, आय एम द ओके. नाउ द क्रिकेट विल बी स्टार्ट. करेश ऑन इज मार्क. कव्हर्स मध्ये सुंदर छोटा खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तन्मय नाईक. धाव 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 रे मिल्खा सिंग, धावो धावो. भागम भाग क्रिकेट. अनुभवाची कमी, तारतम्य कमी. चेंडू वळणार हे त्याला माहित नव्हतं. जसा चेंडू पडला तसा त्याला फसवला आणि गेला चेंडू सीमा पार. कैलास नाईकच्या बॅटमधून येणारा अजून एक चौकार. कैलास नाईक पोहोचतो 41 वरती.
आणि संघाची धावसंख्या होते ती 56. 56 धावा. आता पॅडल शिफ्ट करायचा प्रयत्न करतात, अतिशय योग्य निर्णय, की कैलास नाईक ऑलरेडी क्रीजच्या खूप बाहेर जाऊन खेळतोय, त्या अनुषंगाने हा बाद होऊ शकत नाहीच आहे. 56 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही काही उर्वरित चेंडूंमध्ये. 13 चेंडू 16ची आवश्यकता. आता मात्र चेंडू आकाशात, क्षेत्ररक्षक आता स्वतः करेश मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेता प्रयत्न केला जाईल, झेल सुटली आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय आवश्यकता आहे क्रिकेट कैलास नाईकची विकेट सॅक्रिफाईस करण्याची, कारण की अर्धशतकाच्या नजदीक येऊन पोहोचलेला आहे तो. आता एकूण षटकं समाप्त झाली आहे ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 58, म्हणजे 12 चेंडू 14ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14ची आवश्यकता आहे विजयासाठी, आणि कैलास नाईक खेळतो 43 वरती, म्हणजे 7 धावा हव्यात कैलास नाईकला अर्धषटकासाठी. पुन्हा एकदा पाण्याची डिमांड. पाणी पोहोचवा रे, कारण की ज्या प्रकारचं टेम्परेचर आहे, वातावरण आहे, पाणी पिणं खूप गरजेचं आहे. जयेश मात्र दुसऱ्यांदा मैदानाच्या आतमध्ये तो पाणी घेऊन चंदू जोशीला परत एकदा आणण्यात आलेला आहे. मात्र 12 चेंडूमध्ये 14 वाचवायचे आहेत. कैलास नाईकने 19 चेंडूमध्ये 43 धावा केल्या, ज्यामध्ये एकूण षटकार मारले त्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत, 5 षटकार आलेत त्याच्या बॅटमधून आणि 1 चौकार आलेला आहे. ही माहिती आमच्यापर्यंत सौरभ यांनी पोहोचवलेली आहे. आता स्ट्राईकवरती मात्र असतील मयूर जोशी स्ट्राईकवरती आहेत. बघूया मयूर जोशी सामना फिनिश करेल की कैलास नाईकला संधी दिली जाईल अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. पण कधी कधी अशा गोष्टी अंगी देखील येतात, तसं काही व्हायला नकोय. आता पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह मारलेला आहे, फटका देखणा फटका होता. सुरेंद्र आझार आहेत तिथे. 1 धाव पूर्ण. 11 चेंडू 13ची आवश्यकता विजयासाठी. 11-13चं समीकरण आहे आणि कैलास नाईकला 7 धावांची आवश्यकता आहे अर्धषटकासाठी. प्रयत्न या षटकात होईल. समोरच्या दिशेने उडवलेला आहे चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं ना रवी. याचं 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 10-12ची आवश्यकता आहे. मयूर जोशी सामना फिनिश करेल का या काही चेंडूंवरतीच. आता मात्र फक्त ढकलून दिलेल्या कैलास नाईकला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. परंतु मला असं वाटतं की मयूर जोशीने आता अटॅक करणं गरजेचं आहे. तुम्ही संधी द्याल, परंतु कधी कधी अशा मॅचेस अंगावरती येऊ शकतात मित्रांनो. करेश मात्रे आहे, तो कधीही कमबॅक करेल हे सांगता येणार नाहीये. आता काहीसा बघा 6 धावा कैलास नाईकला हव्या आहेत षटकार मारून अर्धशतक साजरा करण्यासाठी आणि 11 धावा हव्या आहेत संघाला विजयासाठी. 9 चेंडू 11ची आवश्यकता आहे आणि 6 धावांची आवश्यकता आहे कैलास नाईकला अर्धशतक साजरा करण्यासाठी. सुरेख चेंडू प्रयत्न केला होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर येऊन मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. 8 चेंडू 11ची आवश्यकता. आता मात्र थोडंसं इक्वेशन देखील कठीण होत चाललेलं आहे हा का. 8-11. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा टोललेला आहे. रवींद्र गुलवी आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. थ्रो येतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाव पूर्ण. आता मात्र राग रोष रवींद्रची फिल्डिंग थ्रो थोडासा वाईड आला होता आणि 7 चेंडू 9ची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. कैलास नाईक 46 वरती. कैलास नाईकला अर्धशतक साधना करण्याची 4 धावांची आवश्यकता आहे आणि संघाला 9 धावांची आवश्यकता आहे. बघा कधी कधी काही करण्याच्या नादामध्ये काही होऊ शकतं. कमबॅक करण्याची संधी दिलेली आहे असं मला म्हणायला हरकत नाहीये, परंतु कैलास नाईक अनुभव आहे. 7 चेंडू 9ची आवश्यकता.
आणि फेकून दिले आणि अर्धशतक आणि बाप रे बाप 1 2 3 4 चौथ्या माळ्यावरती चेंडूला पाठवले कैलास नाईकनी. जरा जोरदार टाळ्या बॅट वरती करायची कैलास नाईक. अर्धशतक. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. विंटेज कैलास नाईक. काय झुंजार विध्वंसक पारी कैलास नाईकची. विस्फोटक हे दाखवून दिलेलं आहे. 52 धावा हे दाखवलं जातं. कैलास नाईक 23 चेंडू 52 धावा. 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक मयूर जोशी कडे असणार. मयूर जोशी सामना फिनिश करेल का? काय फलंदाजी केले कैलास नाईकने. एंटरटेनमेंट केलेले आहे या सामन्यामध्ये. 4:40 झालेली आहेत आणि कैलास नाईकचा शो रात्रपर्यंत चालू आहे. काय फलंदाजी केलेली जबरदस्त. षटकार काय मारला. अगदी 5व्या फ्लोअरवरती जाऊन चेंडू पडलाय. हे बघू शकता रिप्ले मध्ये दाखवू शकता. हे बघा काय जबरदस्त फलंदाजी. खेचलेला आहे. चपराक मारलेली आहे फटका. आता मयूर जोशी 6 चेंडू 3 धावांचे. बघा सामना अजूनही संपला नाहीये. इथून जर तुम्ही विकेट घेता चेंडू डॉट करता तर सामना बनू शकतो. 6-3 ची आवश्यकता आहे. तसा बराच 70-80% तर सामना मी तर म्हणेन साई सागरच्या बाजूने उर्वरित 20% सामना आर्यनच्या बाजूने. पण तो बुमराह सारखी कामगिरी करावी लागेल. क्षणातच इक्वेशन्स आणि जे पर्सेंटेज चेंज करतो बुमराह. करिश्मा मात्रे 6-3 ची आवश्यकता. मयूर जोशी आता समोर ड्राईव्ह केलेलं. एकदा पुन्हा बघा किती वेगाने क्षेत्ररक्षक येतो. यश नाईक एक आकर्षण आहे या मॅचचं. क्षेत्ररक्षक करण्यामध्ये किती वेगाने आले. 5 चेंडू 2 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर हो. ती तर नकोच आम्हाला. जायचंय घरी बाबा. सौरभने तर बॅग देखील पॅक केलेली आहे. पाच 2. आता मात्र जेल उडालेली आहे. राहुल 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 पानी चला जाएगा दोस्त. अब यहाँ से मैच तो हार नहीं सकती साई सागर. मयूर षटकार मारेल की शांततेने मॅचला फिनिश करेल. 4 चेंडू 1 धाव. करेशला जादू करावी लागेल. जादू आता क्षेत्ररक्षण बघा अगदी जवळ. आणि 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 थ्रो आणि अशा प्रकारे साई सागर हा संघ विजय होतो. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ बॅटिंग. कैलास नाईक साठी बिग हँड दिलाच पाहिजे. कैलास दादा चला तुम्ही तिकडे जाण्यापेक्षा इकडे या. मंचाकडे तुमची प्रतीक्षा राहील. व्हॉट काय बॅटिंग केलेली आहे कैलास नाईकने. विंटेज कैलास नाईक. जुने कैलास नाईक तुम्हाला बघायला मिळाले. जदा दादा शुभेच्छा तुम्हाला देखील. गुड नाईट. आणि आम्ही रजा घेतो तुमच्यापासून. मित्रांनो उद्या भेटूया ठीक 3 वाजता BTPLच्या मॅचेस सोबत. आणि 6 वाजल्यापासून इथे चालू होतील